चला आता काय काय काम आहेत माहिती आहे का आज. आता मला पहिल्यांदा हे तूप कढवायचं माझं भांडं. याच्यात मी फक्त तूपच कढवते, बाकी काही करत नाही. तर आता आपल्याला हे तूप कढवायचं आहे. तर ठीक आहे, दाखवते तुम्हाला. सुरुवातीला मी माझा गाऊन दाखवते तुम्हाला. छान आहे ना, व्हाईट व्हाईट मस्त, किती छान आहे बघा. आणि दुसरं म्हणजे माझं मंगळसूत्र. हे बघा, छान आहे की नाही मंगळसूत्र. आणि कानातले आणि बांगड्या. असं एकूण आत्ताचा आपला किचन मधला पेहराव. किचन क्वीन म्हणतो ना आपण. प्रत्येक जणी तुम्ही किचन क्वीन आहात, लक्षात ठेवा. छानच राहायचं, छान वागायचं, कळलं का. सगळ्या घरादारासाठी सगळं करायचं आणि स्वतः काहीतरी गवाळं राहायचं, असं अजिबात वागू नका. छान राहायचं, कळलं का. तर 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 आता मी प्रथम काय करते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तूप काढवताना मला आता तूप काढवायचंय ना, तर पहिल्यांदा आपण पाणी काढून घेऊ. उद्याला आपल्याला ताकाला पाणी लागणार आहे. तर हे लोण्यातलं सगळं पाणी काढून घेऊया. हे बघा, जास्त काही नाही आहे, पण लोण्यातलं एवढं जरी आपण काढलं आणि एवढ्यात पाणी घालून डोश्याचं पीठ भिजवलं तर सकाळचा नाश्ता होतो आपला. ठीक आहे. तर थोडंसंच निघालं, पण ठीक आहे, इट्स ओके, मला ही सवय आहे अशी. तर आता ह्या आपल्या तूप काढवायच्या भांड्यामध्ये हा जो कुंडा आहे, हा एवढा कुंडा भरून तेवढंच तूप निघतं ह्याच्यात, म्हणजे तूप होतं, नाही तर फसफसून बाहेर येतं. त्यामुळे हा कुंडा भरला की काय काम करायचं. पहिलं कुंडा भरला की तुपाच्या हे दरवेळेला लोणी काढायचं आणि हे फ्रीजमध्येच ठेवायचं. हे काय एका वेळेचं लोणी नाही आहे, हे एकूण महिन्याचं आहे असं म्हणून टाकू आपण. म्हणजे तुम्हालाही सोपं, मलाही सोपं बोलायला. तर 1 महिन्याचं आणि एकाच वेळेला काढलेलं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, मी अशी छोटी 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 भांडी ह्याच्यात साय काढत असते. आता ह्याच्यात साय आहे, याचं आत्ता मी ताक पण करणारच आहे. लगेच एकीकडे हे काम करत करत ते. तर आता तुम्हाला सांगते की हे असं या पद्धतीने लोणी काढलेलं आहे. दाखवू का. हे बघा, हे असं लोणी काढलेलं आहे. आता आपलं पुढचं काम, मावशी येऊन गेल्यात त्यामुळे गॅस एकदम चकचकीत आहे. तर हे ठेवायचं, बारीक करून ठेवा, जास्त मोठं ठेवू नका. सुरुवातीला चालतं जरा, पण नंतर बारीक करून ठेवावं लागतो, कळलं का. नाहीतर ते सगळं फसफसून वर येतं आणि कोणीतरी तुम्हाला सांगेल की असा चमचा ठेवला की फसफसत नाही, असा चमचा ठेवला तर फसफसत नाही. ते सगळं सब झूठ आहे. लोणी फसफसून वर हे येतंच, त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर आता आपण हे लोणी ठेवलेलं आहे. आता आपलं पुढचं काम करूया, म्हणजे आपण आता काय करूया. आपण आता ताक करूया. एका हाताने करायचं म्हणजे असं होतं. आणि स्टँड काय आम्हाला चालत नाही, कारण 100 वेळा आम्हाला असं हलवाहलवी करावी लागते. त्यामुळे आम्हाला स्टँडचं नाटक जमत नाही. आता उद्यापासून ह्याच्यात साय काढली तरी चालते बरं का. काय भांडं धुवायलाच पाहिजे असं काही नाही आहे, कारण की फ्रीजमध्ये तर असतो. वास बघा, चालतंय, काही हरकत नाही. ह्याच्यातच काढूया साय. आता प्रश्न नाही, काही गरज नाही धुवायची.
जर आंबट झालं असलं ना तरच मग ते करायचं, किंवा कडवट वगैरे वास असतोच ना, समजतं की आपल्याला कडवट वास आहे का येऊ आहे तेव्हा. तर आता ते हे साय आहे आणि इकडे लोणी ठेवलेलं आहे. तर आता आपण कसं काय काय काम करणार आहोत हे बघा. व्हिडिओ करायचा आणि बाकीची पण कामं करायची, कळलं? व्हिडिओ करत करत बाकीची कामं करायची. हे बघा, आता मी तुम्हाला सांगितलंय कसं करायचं. एकाच बाजूनी फिरवायचं आणि 100 आकडे म्हणायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इकडे जरा मधनं इकडे फसफसायला लागलेलं असतं. हे बघा, हे असा हा फेस येत असतो, त्यामुळे इकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून मी आता इकडे लोणी करत करत ताकातलं लोणी काढत ताक करत आता मी हे काम करत आहे. आता माझं मोजायचं राहिलं. 100 आकडे मोजले की नाही की लगेचच त्याच्यामध्ये माझ्या मते आता आपण जर का मोजले असते तर 60-65 झाले असते आकडे, बाकीचे इतर बडबडलो नसतं तर. ठीक आहे, आपण 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 लोणी आलेलं आहे. दाखवतो. हे बघा, आता याच्यात पाणी घालायचं. इकडे बघा, फसफसून यायला लागले की निवर चमचा घाला किंवा न घाला फसफसतो. तूप काढणं हे फार तसं सोपं काम नाही आहे बरं. आता हे सुद्धा फेस जो आहे ना हा असा येतच राहतो. जर का हा असा वर येत राहिला तर मग सरळ गॅस बंद करायचा 2 मिनटं. हे बघा, यायलाच लागलेला आहे, त्यामुळे सरळ बंद करून टाकू. 1 मिनिट 2 मिनिट आपोआप खाली होईपर्यंत, खाली जाईपर्यंत बंद केलेला आहे मी गॅस. हां, आपोआप खाली जाऊ दे, म्हणजे जरासं टेम्परेचर उतरेल, परत चालू करायचं बारीक. तोवर आपण आता इकडे काम करूया. हे बघा, पाणी घातलं चांगलं 1/2 लिटर. आणि हे बघा, हे काय आहे माहिती आहे का? लोणी. मी तुम्हाला काय सांगितलं, 100 आकड्यात लोणी येतं, म्हणजे 1.5 मिनिट फक्त. मग कशाला ते ताक करण्यासाठी मिक्सर पाहिजे, स्टिरर पाहिजे, येऊ पाहिजे तेव्हा पाहिजे. आपली रवी बेस्ट, ही माझ्या सासूबाईंची रवी. किती वर्ष असतील, 60-70 वर्ष झाली असतील या रवीला. हे बघा, आलं का ताक? आता ताकही झालं, लोणीही झालं. ताक प्यायला मिळालं, लोणी खायला मिळालं, हो ना. आता हे जे कालचं सगळं भरलेलं होतं लोणी, त्याचं आज आता आपण तूप करतोय. हे बघा, हे आता सारखं असं करावं लागतं, लक्ष द्यावं लागतं तूप करताना प्रचंड. आता आपलं लोणी झालेलं आहे, बाजूला करून ठेवूया. आता ही इथं साईडला ठेवूया, असं बाजूला, गरज नाही, त्याच्यावर झाकण घालून ठेवून देऊ. थोडंसं पाणी वरपर्यंत घालू नंतर. चला, हे काम झालेलं आहे आपलं. गेलं असतं तेवढ्यात. हे असं सारखं बघावं लागतं, सारखं. सोपं नाही, पण बायकांना काय आहे माहिती काय, हे असं ताक लोणी काढायचं नको असतं. मग म्हणायचं आम्ही डाएट करतो, आम्ही तूप खात नाही, आम्हाला फॅट नको, आम्हाला कोलेस्ट्रॉल नको. येत नाही काढायला ते सांगा. दही लावता येत नाही, साय काढता येत नाही. आणतानाच मुळात आणताना साय विदाऊट साईचं दूध आणायचं. हे बघा, यायला लागलं कवर. हे सारखं आता हाच उद्योग माझा. बंद करणे चालू करणे, बंद करणे चालू करणे, बंद करणे चालू करणे. हे बघा, पण अजून 1-2 वेळा असं झालं की मग आपोआप ते एवढ्या वरपर्यंत येत नाही बरं का. किती फिरवा ते येणार म्हणजे येणार. मी बंद केलं. हे बघा, येणार म्हणजे येणारच ते वर, त्याला काही इलाज नाही. हे बघा, पुन्हा ते चालू करायचं, म्हणजे लायटर लावायचं, लायटर बंद करायचं, लायटर लावायचं, गॅस बंद करायचा, सारखं हेच काम. आता बारीक करूया.
बारीकच होतं मगासपासून, तरी ते वरच येते. तर अशा पद्धतीने मी कमी जास्त करत राहते आणि तुम्हाला नंतर थोड्या वेळाने दाखवते. पुन्हा गॅस लावलेला आहे, परंतु तुमच्या लक्षात आलं असेल की आता वरती यायची प्रोसेस जी आहे, फेसफेस होऊन फसफसून वर यायचं असं म्हणतात त्याला, ते कमी झालेलं आहे. हे बघा, कमी झालेलं आहे. त्यामुळे आता बारीक गॅस करून थांबायचं, इथंच कुठं जायचं नाही, कारण कधीही हे फसफसून वर येऊ शकतं. हा लोण्याचा गोळा हात स्वच्छ धुवून घ्यायचे आणि लोण्याचा गोळा एका बाजूला करून घ्यायचा. इकडे बघा, फसफसून वर यायचं कमी झालेलं आहे, म्हणजे बंदच झालेलं आहे. आता हे मोठा नाही करायचा, मोठा केला तर नक्की फसफसणार आणि तूप जळणार. बारीक कणीदार तूप मस्त व्हायचं असेल, आला 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 आला, करा बंद, करा लहान, केलं 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 केलं. तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं करते, कारण तूप कढवायला सगळ्या मुलींना येत नाही. कारण हल्ली आयाच बाहेरून विकत आणतात तूप, मग त्यांना काय घरी येणार करता. कारण आम्ही ताक खात नाही, आम्ही दही खात नाही, आम्ही लोणी खात नाही, आम्ही काहीही खात नाही आजकाल. आम्ही फक्त डाएट फूड खातो, डाएटिंग करतो आम्ही. असं मस्त छान दिसायला नको का माझ्यासारखं. मी काय डाएटिंग करत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. असं झालं एन्जॉय, असं लाईफ एन्जॉय करत जगायचं. आणि इकडे काय ठेवलं माहिती आहे का, इथं पाणी ठेवलं आहे उकळायला. कशाला, आंघोळीला नव्हे, प्यायला. आता हे पाणी उकळायचं, गरम करायचं, इथं ठेवायचं आणि उद्या ह्याच्यात घालायचं. असं ते सगळं नाटक असतं आमचं. तुम्ही काय करता, पाणी उकळून पिता का कशातलं पिता मला सांगा हां तुम्ही. आम्ही 12 महिने असंच करतो. चला आता लोणी काढते. होया, लोणी काढताना दाखवता येते काय तुम्हाला. इकडे आधी हात धुते, हात धुतला स्वच्छ. आता हे लोणी असंच काढायचं असतं, चमच्यानी काढता येत नाही. हे असंच काढायचं बोटानी, स्वच्छ हात धुवून. उगाच ईशी टासल काहीतरी म्हणू नका, असंच करतात. मला ते मिक्सरमध्ये काढायला का आवडत नाही, स्टिररमध्ये ते स्वच्छताच करता येत नाही. किती कष्ट मिक्सर सुद्धा स्वच्छ करायला. हे बघा, झाली आमची रवी स्वच्छ. हे बघा, झालं का. हे बघा, आता हे पाणी उकळणार, यातलं थोडंसं पाणी या रवीवरती घालणार की झाली रवी स्वच्छ. त्यात काय एवढं मोठंच आहे. हे बघा, आहे की नाही. हे बघा, झाली का रवी स्वच्छ. हे बघा, आता हे पाणी गरम झालं का नाही, उकळलं का नाही, थोडंसं एक भांडाभर पाण्यामध्ये हे टाकायचं. भांडाभर पाण्यात हे घालायचं नाही, नाहीतर ते भांडं परत चिकट होतंय. त्यामुळं काय करायचं माहिती आहे का, त्या भांडाभर पाणी जे घेऊ आपण ते असं बेसिनमध्ये याच्यावर ओतायचं. असं असं ओतायचं, कळलं का. म्हणजे आपलं रवी पण स्वच्छ झाली. सगळं ॲट अ टाईम हे असं कामं करायची आणि अशी डोक्यात घ्यायची. बाई अशीच कामं करत असते, गृहिणी अशीच कामं करत असते. नवीन करायला लावा की कुणाला तरी कामं, गोंधळ होऊन जातो. पण गृहिणी कशी एका वेळेला, तिच्याकडे प्रचंड स्वयंपाकघराचं मॅनेजमेंट कसलं असतं माहिती आहे काय. उगाच MBA केल्यानं लोकांना जमणार नाही एवढं. प्रत्येक गृहिणी आमची MBA काय जबरदस्त असते. स्वयंपाकघरामध्ये टाईम मॅनेजमेंट करायला लागतं, कसलं व्यवस्थापन लागतं माहिती आहे. आणि एका वेळेला ढिगभर गोष्टी करायच्या असतात. आता इथं तूप ठेवलंय, इथं पाणी ठेवलंय आणि इथं लोणी काढतीये. ह्याला म्हणून मी म्हणते, तुम्ही प्रत्येक गृहिणी नुसती हाऊस मेकर वगैरे काही नाही. हाऊस मेकर म्हणे, पूर्वी हाऊस वाईफ होती, आता म्हणे हाऊस मेकर. हाऊस मेकर वगैरे काही नाही, होम मेकर वगैरे काही नाही. तुम्ही क्वीन आहे, किचन क्वीन, हाऊस क्वीन म्हणा. तुम्ही तुमच्या घराच्या साम्राज्याची राणी आहे तुम्ही, लक्षात ठेवा. लोकांनी आपल्याला राणीसारखं वागू दे किंवा न वागू दे, पण आपल्या मनात ठेवायचं, तुम्ही जर का इथं नसाल ना या जागेला, तर काय घरच्यांची वाट लागते ते घरच्यांना विचारा. हे बघा, मस्तपैकी असं लोणी काढलेलं आहे.
आता हे लोणी पुढे आठवडाभर सगळेजण खाणार आहेत. कशाला सांगा? डोस्याला. हे बघा, हे असं काढायचं आणि म्हणून हात नखं नसावीत, नखं काढलेली असावीत, कळलं का? आणि स्वच्छ साबणाचे हात. मी आत्ता जास्त आंघोळ करून आले होते ना, त्यामुळे माझे हात एकदम स्वच्छ होते. तर आता तुम्हास मी दाखवते. हा लोण्याचा गोळा असा बाजूला केलेला आहे. असंच ठेवायचं आता हे पुढचं सगळं आठवडाभर. ताकाचं पाणी डोश्याला, लोणी डोश्याला. इकडे तुपाचं काम चालू आहे की नाही? एक घरातली गृहिणी म्हणजे काय मॅनेजमेंट असतं तिचं, व्यवस्थापन. बघितलात ना? हे प्रत्येक गृहिणीचं असतं बरं, प्रत्येक गृहिणीचं. गृहिणी होणं सोपं नाही. बाहेर ऑफिसमध्ये जाऊन काम करणं खूप सोपं आहे, पण गृहिणी होणं सोपं नाही. आणि मला ह्याची आवड पहिल्यापासून होती. पण तुम्हाला सांगते, माझ्या मावशिकीनी साय काढायच्या, ताक करायच्या, लोणी काढायच्या, तूप करायच्या, सगळं करायच्या. मला कधी करावं लागलं नाही, पण त्या सगळ्या गोष्टी करायच्या. त्या माझ्या सासूबाईंच्या हाताखाली तयार झाल्या. असं हे तूप धोका देतं पटकन. आता खरं तर काय वर यायची गरज होती का अशी? मी आता म्हटलं की जरा रवी धुवून घ्यावी, म्हणून जरा इकडं तिकडं बघितलं तोपर्यंत हे महाराज वर आले. हे बघा, हे आता हे असं हलवायचं. अजूनही चालू आहे गॅस खाली, अगदीच मंद आहे, एकदम बारीक आहे. पण हे असं वरच्यावर ढवळायचं, खाली ढवळायचं नाही, कारण की बेरी जी असते ती खाली जाऊन बसलेली असते, म्हणून वरच्यावर असं हे करायचं. पण आता हे परत वर यायला चालू झालं बघा. तुम्ही विकतचं आणलं की नाही, तर हे आत्ताचं जे आहे ना, हे तूप म्हणून देतात तुम्हाला, कणीदार तूप म्हणून देतात. बरं चला, आता आपल्याकडे गरम पाणी आहे, हे धुवून टाकूया. आता हे काय धुताना दाखवत नाही, हे काय दाखवायचं. काय केलं तुम्हाला सांगते. आता म्हटलं हे भांडं धुवायला टाकून द्यावं, मग ह्याच्यात थोडंसं दूध घातलं आणि हे सगळं असं एकत्र करून घेतलं आणि हे साईमध्ये घातलं. साई आता रोज काढायलाच लागली आहे ना, तर हे साईत घातलं आणि हे भांडं आता धुवायला टाकून द्यायचं. आणि साईत म्हणजे विरजण जाऊन बसलं हो, थोडक्यात विरजण जाऊन बसलं. अजून 1-2 दिवस साय झाली की बास झालं. याच्यामध्ये अर्धाच भरायचं ना, कारण अरे माझं लक्ष आहे की तुझ्याकडं. करा बंद, खरा बंद खालनं आहे लक्ष. लगेच वर येऊ नको. असा वास तर एवढा सुंदर तुपाचा सुटलाय, पण हे तूप नव्हे, हेही लक्षात ठेवा. विकत मिळतं ते हे तूप, पण घरातलं हे तूप नव्हे. हे ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे, सगळा फेस पळून जायला पाहिजे. बंद करून जरा गार करूया. आता मी दूध तापवलं होतं, त्याची साय मी याच्यात काढली. आत्ता दूध होतं माझ्याकडे सकाळी तापवलेलं, साय काढली. ह्यातलं पण सगळं रिकामं केलं. हे धुवायला टाकणार. आणि ही जी साय काढलेली आहे दुधावरची, तर ते दूध मी बाजूला ठेवलं. चहाच्या वेळेला तापवलं की परत त्याला साय येणार. आता हे ऑलरेडी इथपर्यंत साय झालेली आहे, अजून इथपर्यंत झाली की मग ह्याला आता ऑलरेडी विरजण लावलं आहे, पण पुन्हा विरजण हे लावायचंच. तुम्ही मला विचारता ना विरजण कसं लावायचं, काय कसं लावायचं. माझ्याकडे एवढं दही ठेवलेलंच असतं, मग ते ह्याच्यात नंतर टाकायचं. आता हे तूप जरा एका बाजूने ट्रान्सपरंट व्हायला लागलेलं आहे, इकडं फेस आहे, तर आता अजिबात त्याला हलवायचं नाही. हे घालून ठेवायचं, चमचा घालून ठेवायचं त्याच्यात, पण आता अजिबात हलवू नका. जे होईल ते होईल. आता सावकाश काय व्हायचं ते होऊ दे. म्हणजे हे जो ट्रान्सपरंट आहे ना, हे संपूर्ण ट्रान्सपरंट होतं आहे. याच्यावरचा जो फेस आहे तो पूर्ण निघून जातो आणि खालचा तळ आपल्याला दिसायला लागतो. तसं दिसायला लागलं की मग पुढे काय करायचं सांगते. 3 दिवसामध्ये कसे हडके कडके झालेत. हे बघा, सगळं इथं तस्संच्या तस्सं आहे, सकाळपासून घातलेलं. पण आत्ता काय की भूक लागली वाटतं. काहीतरी सरडा बिरडा काहीतरी खाल्लं असेल, पाल वगैरे. मग 2-3 दिवस उपवासच केला. जमलं नाही, भूक लागली नाही, असंच असतं ते. प्राण्यांचं सुद्धा ना बघवत नाही. प्राणी पाळायचे सोपं नाही आहे. हे असे आता बुडबुडे यायला लागली. अजिबात हलवायचं नाही त्याला. येऊ देत बुडबुडे, येऊ देत. बुडबुडे येऊन पूर्ण त्यातला वरचा फेस पूर्ण कमी होतो. लक्ष द्यायला लागतं. आता ही खरं लक्ष द्यायची वेळ आहे बरं का.
नाहीतर अचानक ते पूर्ण ट्रान्सपरंट होऊन जळून जातं. लक्ष द्या. आता इकडे तिकडे जायचं नाही. तुपाची प्रोग्रेस तुम्हाला दाखवण्यासाठी हलवते बरं का हे मी. मगासपेक्षा जास्त वाढलं आहे की नाही का असा ट्रान्सपरंट भाग. हे बघा, हे बघा, हा सगळा ट्रान्सपरंट भाग खाली आहे. हे तूप खरं खालचं, पण आता हा सगळा फेस संपायला पाहिजे. हां, असं मी वरच्यावर तुम्हाला दाखवण्यासाठी हलवलं आहे, तुम्ही काय हलवू नका. हे बघा असं. हे पहा किती फेस कमी झाला आणि ट्रान्सपरंट झालं. झालं की नाही? अजूनही भरपूर आहे, संपूर्ण जायला पाहिजे. आणि गॅस अत्यंत बारीक ठेवलेला आहे सर्वात शेवट. आणि मी इथं तुपाची भांडी तयार करून ठेवलेली आहेत. हे झालं की 1-2 मिनिटांनी लगेचच ह्याच्यात काढून ठेवणार. आणि एक ह्यातलं तुपाचं जे भांडं आहे हे किंवा हे असं देवाजवळ नेऊन ठेवणार. कारण की आता श्रावण महिना आला, तुपाच्या वाती लागणार आपल्याला. गौरी गणपती आले, मग आयत्या वेळेला काही वेळेला गोंधळ होतो. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा किती फास्ट व्हायला लागलं आहे काम. फास्ट फास्ट. हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी हे सगळं. आणि मला माहिती आहे वरच्यावर हलवते मी, तुम्ही असं खालनं हलवू नका, ती बेरी सगळी वर येईल. बघा बघा बघा, आता फारच हे झालं. खालनं जळायची शक्यता, रंग बदलायला लागलाय की नाही. झालं 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 झालं. हे बघा आता अगदी हे कणभर गेलं की बंद करायचं आणि दुसरीकडं ठेवायचं, नाहीतर जळेल. खालच्या हीटनं गेलं, संपलं संपलं, ऑलमोस्ट संपलं. हे बघा, हे बघा, ऑलमोस्ट. इकडचं का मी हलवलं, या बाजूला जास्त हीट लागते, ह्या बाजूला कमी लागते असं दिसतंय. हे बघा तिकडं जळायला लागलं. चला बंद करूया. आणि हे जर ठेवलं ना तर मग ते तूप खराब होतं बरं का. आणि हे पूर्ण आता ही वाफ गेलेली आहे. हे बघा गेली, पूर्ण वाफ गेली, कुठंही राहिलेली नाही आहे. फेस आता बंद. आत्ता जळायचा पॉईंट हाच आहे. आता माझा व्हिडिओ बंद करते आणि खाली उतरवते, नाहीतर तूप सगळं जळून जाईल. एवढ्या वेळची, एवढ्या दिवसांची मेहनत वाया जाईल. आता मी हे गॅसवरून उतरवणार आणि इथे खाली ठेवणार, दुसऱ्या शेगडीवर ठेवणार नाही. कारण जर का तुम्ही दुसऱ्या शेगडीवर ठेवलं तर ती सुद्धा आत्ता अशी गरमच असते. इकडचं हे खालून असा गरमपणा जातो. दुसरी शेगडी पण गरमच असते तशी, जरी गार असली तरी. त्यामुळं आता हे मी खाली उतरवलेलं आहे. दाखवू का तुम्हाला? ओके, थांबा दाखवते. हे बघा, झालं का? सुंदर तूप. सोपं असतं, काढा आणि खा. यातले बुडबुडे पूर्ण कमी झाले की मग सगळं तूप जे आहे ते इकडं ट्रान्सफर करा. बुडबुडे पूर्ण कमी होऊ देत. बघा किती ट्रान्सपरंट तूप झालेलं आहे. खालची बेरी दिसतीये ना, हलवाहलवी करू नका. आणि हे जे तूप आहे हे पूर्ण बुडबुडे गेले की मगच इकडे शिफ्ट करायचं. आधी शिफ्ट करायचं नाही, म्हणजे खालच्या बेरीतलं ते सगळं तूप बाहेर पडायला लागलेलं आहे. त्यातलं सगळा ओलावा बाहेर पडून जातो. ओलावा कधीच बाहेर पडला समजा, पण बेरीतलं तूप बाहेर पडायला लागलेलं आहे थोडं थोडं जे आहे ते. हे आता पूर्ण कमी कमी होत चाललेलं आहे. मला तुम्हाला दाखवायचं आहे हे, म्हणून मी अगदी इतकं गप्पा मारत दाखवते. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की आपल्या ह्या ज्या असतात त्या गप्पा प्लस किचन असतं आपलं हे, होय की नाही? म्हणून ह्या फापट पसारा, पाला लांबट गप्पा असतात आपल्या. नुसतंच का हे अशानंतर हे करा, हे 2 मिनटात झालं असतं माझं तूप दाखवून, शॉर्टमध्येच झालं असतं. पण आपल्याला नाही करायचं शॉर्ट. एन्जॉय लाईफ, एन्जॉय तूप काढणे. आता तुम्ही पण काढणार ना साय व्यवस्थित. साय व्यवस्थित जर का रोजच्या रोज काढलीत, जेवढ्या वेळात दूध तापवाल तेवढ्या वेळेला साय. बऱ्याचदा काय करतात माहिती आहे का, की एकदा सुरुवातीला तेवढं दूध तापवतात आणि नंतर फ्रीजला ठेवतात. अशी दाट साय येते ना, तसं सुद्धा चालतं, काही प्रश्न नाही. म्हणजे अशी भाकरीसारखी जाड येते साय, पण ती लगेच काढायची. तुम्ही काय करता, तशीच ठेवता तशीच ठेवता तशीच ठेवता आणि त्यातलं दूध बाहेर काढून घेता. मग ती साय जी आहे ना ती अशी सगळी पातेल्याला साईडनं लागते आणि वाळते ती, आणि मग सगळं खराब होऊन जातं तुमचं प्रकरण साईचं. त्यामुळे तुम्ही दूध तापवता, गार करता आणि मग फ्रीजला ठेवता.
मग त्याच्यानंतर फ्रीजला ठेवल्यावर छान घट्ट अशी एवढी जाड साय आली की ती काढायची, ठेवायची नाही त्याच्यात, कळलं? साय साठवायची. आणि ज्यांच्या घरात साय खातात ना आवडीनं, त्यांच्या घरात खाऊ द्या त्यांना. कारण सगळ्यांनाच काय साय आवडत नाही. ज्यांना साय आवडते की नाही त्यांना खाऊ द्या, काहीच बिघडत नाही. काहींना साईचं दही आवडतं. माझ्या एका दिरानं साईचं दही एवढं आवडतं. अर्थात ते साईचं दही भात खाताना फार मस्तच लागतं, तो काय प्रश्न नाही. काहींना दूध भातात सुद्धा साय फार आवडते, ते पण खातात. पण ज्यांच्या घरात साय आवडते त्यांना, मला तर साय तोंडात आल्यासारखं होतं. म्हणजे अगदी ती भातात असली तरी. आणि पूर्वीची साय जी होती ना की ती वेगळी. आणि आता हे सगळं ह्याचं दूध आहे ना, कसं पिशवीतलं. तर ही साय जी आहे ना ही अशी कागदासारखी आणि कापडासारखी तोंडात घोळते. पण ठीक आहे, ही प्रत्येकाची आवड आहे. तर आता तुम्हाला हे बघा, ऑलमोस्ट सगळं बुडबुडा फिनिश. खालचं तुम्हाला बेरी दिसते का? किती थोडी बेरी आली आहे बघा, दिसली ना? आणि 1-2 मिनटं जाऊ देत. कारण काय होतं, समजा तुम्ही असंच ठेवून हिंडून फिरून आलात आणि नंतर तूप काढायचं म्हटलं की ते होतं दाट. त्यामुळे आत्ताच तूप काढायचं. आता हा चमचा आपण यातला काढून घेतलेला आहे, काढला आपण हा चमचा बरं का. आणि आता हे आपण तूप ट्रान्सफर करणार आहोत. अगदी व्यवस्थित फडक्यानं धरायचं, गरम असतं. कारण हे साईडचे दांडे गरम झालेले असतात आता. आणि आता हे तूप काढायचं आहे बघा, लगेचच काढून ठेवा. कारण एकदा दाट झालं ना की परत ते सगळं त्या बेरीमध्ये जाऊन बसतं. दोन्ही माझे फुल्ल भरलेत. म्हणजे आज मला म्हणावं तसं काही तूप पडलेलं नाही आहे. दोन्ही मिळून किती, अर्धा लिटरला जरा कमी आहे. अर्धा किलो नाही आहे हे तूप, पाव किलोपेक्षा जास्त आहे. पण अर्धा किलो. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? हे बघा, म्हणजे अगदी थेंबन थेंब काढून घ्यायचा. हे बघा. आता तुम्हाला एक सांगते, मुद्दाम हे असं दाखवणार आहे तुम्हाला. तर आता हे जे आहे, थांबा दाखवते काय करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यापैकी तूप पडलेलं आहे फर्स्ट क्लास. आता हे गार झाल्यावरती तुम्हाला दाणेदार तूप छान दिसतं. आणि हे असं इथं लावून ठेवायचं असं बरं का, इथं साईडला कुठेही लावून ठेवा तुम्हाला, जिथं लावून ठेवायचं तिथं. आता वरचं जे सगळं तूप आहे ना ते सगळं खाली येतं. मग हे हवं असेल तर तुम्ही ते परत भांड्यात घालून ठेवू शकता. पण मी आता काय करते तुम्हाला एक सांगते. आता हे सगळं तूप खाली येतं ना, तर आणि एक थोड्या वेळाने मी आपल्या फुलवाती ज्या असतात, देवाला लागतात ना आपल्याला फुलवाती तुपातल्या, तर त्या तुपातल्या फुलवाती याच्यात मी भिजवून ठेवणार. एक 8-10 तुपातल्या फुलवाती याच्यात मला भिजवता येतात. एवढं ते आता खाली उतरतं, तेही दाखवते थांबा. या माझ्याकडे कॉटन विक्स आहेत. कॉटन विक्स म्हणजे माहिती आहे काय, फुलवाती. फुलवातींना म्हणायचं कॉटन विक्स. तर या आहेत माझ्याकडे, भरपूर आहेत. माझी मैत्रीण मला करून देते कॉटन विक्स, तिच्याकडनं करून घेते मी. आणि ह्या अशा 2-2 घ्यायच्या. या बघा, आधीच्या कॉटन विक्स अशा जमा केलेल्या, श्रावण महिन्यासाठी आणि गौरी गणपतीसाठी जमा करून ठेवलेल्या. आता ह्या अशा घ्यायच्या, या याच्यात अशा बुडवायच्या. हे बघा, अशा या बुडवायच्या, अशा जराशा इकडे त्यातलं तूप काढून टाकायचं. आणि ही अशी उभी करून इथं ठेवायची. ही बघा अशी, हे बघा, या घेतल्या मी 2. या आता यामध्ये इथेच सगळं इथंच करायचं, काय टेबलवर वगैरे बसून करायचं नाही. हे बघा, ह्या अशा मी याच्यात भिजवल्या. तूप खाली किती आलं आहे बघितला का मगासपेक्षा? हे बघा, हे असं 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 इथं. आणि या 2 ज्या असतात भिजवलेल्या, त्याच्यात 2 आरत्या होतात. म्हणजे वेगळं तूप घालायची पण गरज लागत नाही. ठीक आहे. पसारा असू दे, पसारा काय एवढं काम करतो आपण, कसला पसारा आणि कसलं काय. गा बॅस, नो पसारा विसारा म्हणायचं नाही तसलं काय. एवढं काम केलं आहे सकाळपासून, ते कुठंच गेलं आणि पसाऱ्याकडं बघताय. हां, हे बघा, हे असं बघितलं. अजूनही होतील. या झाल्या 3. ही चौथी म्हणजे 2-2च्या करतो ना आपण. आणि मला ह्या पातळच लागतात, जाड जाड चालत नाहीत, मला आवडत नाहीत.
ढिगभर तूप खातात आणि शेवटी होतात 2च आरत्या. मग ह्याच्यातसुद्धा आमच्या 2 आरत्या होतात. वेगळं तूपसुद्धा घालावं लागत नाही. हे बघा 4. मी तुम्हाला म्हटलं होतं 8-10 होतील म्हणून, होय ना. हे आता 5. हे बघा 5. हां अजूनही भरपूर होती कारण अजून संध्याकाळपर्यंत त्यातलं तूप बाहेर पडत राहते. हां हे बघा माझ्या हातातल्या आता संपल्या. दुसरा पुडा आता मला फोडायला पाहिजे. हे बघा, हे बघा दिसलं का. हे बघा अशा या करून ठेवायच्या. फुलवाती भिजवून ठेवायच्या अशा. हे बघा ह्या अशा ठेवल्यात मी सगळ्या. दिसल्या का ह्या अशा सगळ्या ठेवल्यात. अजून हे निघायला लागलेलं आहे. अजूनही 5-6 नक्कीच त्याच्यामध्ये भिजतील. ते आता नंतर. तर आता एन्जॉय करा असं तूप करणं आणि बऱ्याच कामं होतात. चला एक फुलवात देवाला लावून टाकूया. आता हे जे तूप आहे ना हे सगळं याच्यात घालू. हे बघा दिसतंय का. काम खलास. भांडं घासायला पडलं. झालं. चला आणि हे आता देवासमोर फुलवात नेऊन लावून टाकूया. अहो आज अजून का तुम्ही आंघोळ केली नाही आहे. काय व्हायला लागलं तुम्हाला. कसलं काम करत बस. आज असा अवतार आहे तुमचा. ठीक आहे असू दे घ्या. मी देवासमोर फुलवात ठेवली आहे. तुम्ही आता नंतर आंघोळ झाली की एवढी फुलवात लावा काय. ठीक आहे मी केली आहे मगाशी पूजा. पण आता फुलवात तेवढी तुम्ही लावा. 2:30 वाजलेत. भूक लागली मी जेवून टाकते. फुलेच फुले फुलेच फुले आणि तुपाचा दिवा लावलाय. तेलाचा दिवा समयी आहे.